कागदी घोडे पालिका नाचवते असं माझं स्पष्ट मत आहे। मी निषेध महानगरपालिका आयुक्तांच्या स्टेटमेंटचा केलेला आहे। हे अनुदान बिनुदान नाही, ही जबाबदारी आहे। तुम्ही पालकत्व स्वीकारलं पाहिजे। मुंबईची दुसरी लाईफलाईन ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट बस संदर्भात अनेक जे प्रश्न आहेत ते मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि कामगार सेनेकडनं याचा वेळोवेळी पाठपुरावा केला जातोय। आत्ता सध्या मी आहे वडाळा डेपोमध्ये। वडाळा डेपोमध्ये सुद्धा कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आलेले आहेत आणि हाताला काळी फीत लावून त्यांनी हा संपूर्ण कारभाराचा जो आहे तो निषेध केलेला आहे। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे तेही जाणून घेऊया। सर, काय सांगाल तुम्ही? आज काळी फीत लावून तुम्ही निषेध केलेला आहे। मी निषेध महानगरपालिका आयुक्तांच्या स्टेटमेंटचा केलेला आहे। मागच्या आठवड्यात जेव्हा महानगरपालिका आयुक्तांना आम्ही भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की ही जबाबदारी आपले MOU आपण बनवलं आहे, त्याच्यावर पहिल्या आयुक्तांची सही आहे। पहिले आयुक्त काय आणि आपण काय, शेवटी जबाबदारी तीच राहते, ती कायदेशीर डॉक्युमेंट आहे। त्याने त्यावेळी चटकन सांगितलं की ही जबाबदारी आमची नाही, आम्ही मदत करणार, आम्ही अनुदान देणार, पण पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही, आमच्यावर ह्या इतर जबाबदाऱ्या आहेत वगैरे वगैरे। त्यामुळे मला शॉक बसला। वास्तविक आताचे जे आयुक्त आहेत ते अभ्यासू आयुक्त आहेत, त्यांना हे कळलं पाहिजे की महानगरपालिकेची ही कायदेशीर जबाबदारी आहे। हे अनुदान बिनुदान नाही, ही जबाबदारी आहे। तुम्ही पालकत्व स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आजचं हे मूक आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे। 4000 बसेस तुम्ही आणा बेस्टच्या मालकीच्या, त्याच्यासाठी एम्प्लॉई लागतील ते घ्या। ह्या वेटलिस्टच्या गाड्या आहेत तर ताबडतोब बंद करा कोणत्या परिस्थितीत, कारण सिटीमधल्या लोकांचा जीव धोक्यामध्ये आहे। आणि याच्यामध्ये जो काय बेस्टचा आजची परिस्थिती अशी आहे की आम्ही दर महिन्याला 200 कोटी रुपये शॉर्ट टर्म लोन काढतोय। कशासाठी? टाटाचे पैसे लाईटचे देण्यासाठी आणि कामगारांचा 150 कोटीचा जो पगार आहे तो देण्यासाठी। आज ना उद्या बँका ते बंद करून टाकणार आणि बंद झाल्यानंतर माझ्या कामगारांचे पगार अडकणार, कामगारांच्या नोकऱ्या जाणार आणि याची वाट जर कोण बघत असेल बेस बंद व्हायचं तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या बेसला चांगले दिवस येईपर्यंत ही निदर्शनं आणि ही आंदोलनं चालू राहतील। पालिकेचं असं म्हणणं आहे की बेससाठी पालिकेची नेहमी सहकार्याची भूमिका राहिलेली आहे, तर कुठेतरी हे सहकार्य दिसतंय का? कागदी घोडे पालिका नाचवते असं माझं स्पष्ट मत आहे। जबाबदारी नाही आणि अनुदान नाही, मी म्हणणार त्यांची जबाबदारी आहे। महानगरपालिका 1888चा कायदा काय सांगतो? 134 वाचा, 126 वाचा, 68 वाचा, त्याच्यामध्ये क्लिअर कट दिलेलं आहे की ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे, कोणत्या ती महानगरपालिकेनेच पार पाडली पाहिजे। खरं तर आता अरविंद सावंत खासदार आहेत, ते सुद्धा आलेले होते, त्यांनीही काळी फीत लावून निषेध केलेला आहे। या संपूर्ण निषेधाचं पुढचं स्वरूप कसं असणार आहे आणि तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? मी काल माननीय उद्धवजी या सेनेचे प्रमुख यांची भेट घेतली आणि त्याच्यामुळे अरविंद सावंत आणि खासदार आणि इतर आमदार संपूर्ण पक्ष या बेसच्या पुनरुज्जीवनासाठी रस्त्यावर आज ना उद्या उतरल्याशिवाय राहणार नाही। माझ्या पाठीमागे फक्त बेस कामगार सेना नाही तर आता माझ्या पाठीमागे माझा संपूर्ण पक्ष आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही आंदोलनं चालू राहतील। तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात भेट घेणार आहात का? पत्र वगैरे काही पत्रव्यवहार करणार आहात? आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। मुख्यमंत्री आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री आम्हाला बोलवतील। याच्यावर एक कमिटी नेमली जाईल जे अभ्यासू आहेत, त्याच्यात आयुक्त असतील, जनरल मॅनेजर असतील, बेस्टचे युनियनची माणसं असतील, ज्यांचा अभ्यास बेस्टमध्ये आहे ते लोक असतील आणि या कमिटीचं ऐकून मुख्यमंत्री, कारण मुख्यमंत्री हे विद्वान मुख्यमंत्री आहेत, त्यांना ठाऊक आहे, अभ्यासू आहेत, त्यामुळे या मुंबईमध्ये याचं जरूर आज ना उद्या आम्हाला न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं। पुढची भूमिका काय असणार तुमची? पुढचे आम्ही वेट अँड वॉच, नाही झालं तर दुसरं आंदोलन, उग्र आंदोलन। पुढची भूमिका आमची वेट अँड वॉचची असली तरी सुद्धा आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे जे निषेध आहे, हा जो निषेध आहे त्याचं रूपांतर उग्र आंदोलनात होईल असा इशारा बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिलेला आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, वडाळा।